काल नागपूर येथे आपले सन्माननीय मंत्री नितीनजी गडकरी यांची आपल्या महानगरपालिकेचे उपमहापौर आणि स्टँडिंग कमिटी चेअरमन यांच्या समवेत भेट झाली। तिथे आम्ही खरं तर नाशिकमध्ये आपण पाहत आहे की कुंभमेळ्याच्या धर्तीवरती अनेक ठिकाणी खूप मोठी मोठी कामं सुरू आहेत। खरं तर प्रशासनाने आम्ही कुंभमेळ्यासाठी 59 असे रस्ते यांची मागणी केली होती, पण त्यातले फक्त 28 रस्ते मान्य झाले। बरेचसे रस्ते वाहतुकीसाठी अतिशय गरजेचे आहेत, निकडीचे आहेत। काही रस्ते जे आहेत ते दुपदरी चौपदरी होता आहेत, त्याच्यात नॅशनल हायवे देखील आहे। या पार्श्वभूमीवरती खरं तर कालची बैठक होती, ज्याच्यामध्ये जवळजवळ 700 कोटीचे रस्ते नाशिकमध्ये हे प्रलंबित आहेत, त्याची कामं प्रलंबित आहेत आणि त्याच संदर्भात सन्माननीय गडकरीजींची आपले पूर्ण देशभरातले खरं तर रोड्स आणि ट्रान्सपोर्टेशनमध्ये जे काही विकास झालेला आहे आणि नवीन टेक्नॉलॉजीचं जे काही विकसित होते ते खरं तर त्याचे रोडमॅन असं आपण त्यांना म्हणतो आणि त्याच पार्श्वभूमीवरती खरं तर आम्ही त्यांची भेट घेतली। अतिशय चांगला आणि पॉझिटिव्ह प्रतिसाद त्यांनी दिला आहे। येणाऱ्या काही दिवसांमध्ये आम्ही दिल्लीत जाणार आहोत आणि एक प्रेफरन्शियल लिस्ट देतो आहे की जे जुने काही NH डेव्हलप करायची गरज आहे ते देखील ते म्हणाले की तुम्ही माझ्याकडे घेऊन या, आपण ती कामं करूया। संपूर्ण शहराचे म्हणण्यापेक्षा जे काही अतिशय महत्त्वाचे रस्ते आहेत, काही नॅशनल हायवे जिथे जुने आहेत, जे 30-30 वर्ष झाले आहेत, ज्यांना अजिबात डेव्हलपमेंट झाली नाही आहे, असे जे शहरात येणारे रस्ते आहेत ते चांगल्या पद्धतीने इथे त्यांची डेव्हलपमेंट करता येईल।